गणेश मंदिर आहे आणि आता आम्ही ना ओटी घेतो. हे बघा मम्मीने ओटी घेतली आहे. आता आम्ही एंट्री करणार. चला आपण आता एंट्री करूया. तर काही बघू शकतो खूप सुंदर काम चालू आहे. म्हणजे सुंदर दिसते पण काम पण खूप चालू आहे आणि झालं नाही आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. तर काही तुम्ही बघू शकता आम्ही एंट्री केले. मालवणमध्ये सकाळ होता आज आम्ही पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घेतलं आणि हा मालवणमध्ये दुसरा दिवस आहे. तर आम्ही गणपतीचं दर्शन घेतोय पहिल्यांदा. गणपतीच्या मंदिराच्या बाजूला जय गणेश म्हणून एक हॉटेल आहे. त्याच्यामध्ये घावणे वगैरे सर्व मिळतात. आंबोल्या घावणे या सर्व गोष्टी इथे भेटतात नाश्त्याला. तर आमचं एक आहे की आमच्याबरोबर हा चिंटू आहे. तर चिंटूला त्याची खिमटी लागते. तर ती खिमटी पण रिक्वेस्ट करावं लागतं की आम्हाला खिमटी बनवून द्या. पण इकडे मालवणमध्ये एकाने पण असं नाही बोललं नाही की सर्वांनी बनवून दिली खिमटी आम्हाला. तर इथे पण ती खिमटी बनवून देणार आहेत आणि नंतर आम्ही तिथे नाश्ता करणार आहोत. आणि आंबोळे सांगितलेले बघू शकतात. आम्ही खातो आता. चिंटू पण खातो. बघा कुठे गेला. हे बघू शकतो आम्ही डोसे आणि आंबोळे. रॉक गार्डनला पोहोचून आमचा चिंटू बघ काय करतो. फिरतोय गाडीमध्ये मस्त. हे बघा 100 रुपयाची राईड होती. आता दोघांनी 50-50 करून आता चकोली पण त्याच्यामध्ये राईड घेते. म्हणजे आम्ही 50-50 केले. 50-50 दोघांना राईड केलेत आणि 50-50 मध्ये आम्ही मांडवली करून टाकली. रॉक गार्डन मी बघू शकतो. आता आपण एंट्री करतोय. हे रॉक गार्डन समुद्राच्या बाजूलाच आहे. तुम्ही बघू शकता हे रॉक गार्डन समुद्राच्या बाजूलाच आहे. बघा तिथे समुद्र पण आहे. त्याला नाही घसरत आहे ते पाय. चला बस झाली. तर हे आहे चिवला बीच. इथे एन्जॉय करण्यासाठी दुपारी काहीच नाही. इथे संध्याकाळी भरपूर चांगलं आहे. इथे सर्व राईड करू शकता तुम्ही. तर हे चिवला ब्रिज आहे. रॉक गार्डनच्या बाजूलाच आहे चिवला ब्रिज. इथे बोटिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संध्याकाळचा व्ह्यू चांगला वाटतो. तर तुम्ही बघू शकता. चला आराध्य एक आता राईड करते. आता बघा एक राईड करते. खूप एन्जॉय वाली आहे ती. तर ती कुठल्याही गोष्टीमध्ये घाबरत नाही. आ गई आ गई आ गई आ गई.
तर ही भोगे बीच आहे. इथे मोठ्या प्रमाणात पिक्चरच्या शूटिंग केल्या जातात. तर आपण जाऊया पुढे आणि हे सर्व तुम्हाला पुढे दिसते ही लागवड आंबा, काजू, नारळ यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. तुम्ही पाहू शकता पुढे जे पुढे सर्व हिरवळ आहे हे नारळ आहेत आणि त्याच्यामध्ये काजू, आंबा ही लागवड मोठ्या प्रमाणात आहे. किती सुंदर वाटत आहे वातावरण. आम्ही या बोटीमधून चाललो आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. तर आता पुढे आपल्याला दिसणार आहे मिनी केरळ. तर बघूया मिनी केरळ कसं दिसतं. तर बघा हे मिनी केरळ. ह्या मिनी केरळला नाव पडलं आहे कारण येथे मोठ्या प्रमाणात नारळांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे बघा. तर त्यासाठी याला बोलतात मिनी केरळ. इथे पुढे आहे सुनामी बेट. तर सुनामी बेटचे एक मोठं वैशिष्ट्य आहे इथे चहा नाश्ता सर्व पाण्यामध्येच भेटतं. तुम्हाला बोटिंगही करता येतं सुनामी बेटावरती. तर तुम्ही पाहू शकता सुनामी बेटावरती. हे पण मला सुंदर वाटलं. इथे पाण्यामध्ये जेवणाची पण सोय केली आहे. वाव, हे बघा किती पक्षी आहेत आणि ह्यांची एक ग्रुप आहे. ते ग्रुप सोबत उठतात पण आणि ते ग्रुप सोबत बसतात पण. आपण जसे हिवाळा पर्यटक मध्ये फिरायला जातो ना तसेच ते हिवाळ्यामध्ये येतात आणि गरमी चालू झाली की ते निघून जातात आणि ते जाळ्यामधून मच्छी पण खातात असे आम्हाला बोटवाल्या काकांनी सांगितलं. गाईस तुम्हाला हे बेट दिसतंय ते वटवागलूचं बेट आहे बघा ना. बोट आमची बाजूने जाते. ह्या बेटचं नाव आहे वटवागलू. तर गाईस तुम्हाला दिसत असतील, मला वाटतं एवढ्या कॅमेरामधून दिसणार नाही, इथे सर्व झाडांना वटवागलू जातात त्यामुळं या बेटला वटवागलू नाव दिलं आहे. तर तुम्ही गाईस बघू शकता भरपूर वटवागलू आहेत. तिथे मोबाईल मधून दिसत नाहीत. तर गाईस आम्ही आता परत पोहोचलोय. जिथे आम्ही बसलो होतो तिथेच परत आता पोहोचलोय. तुम्ही बघू शकता हा तारकली ब्रिज आहे. भरपूर क्राऊड आहे तारकली ब्रिजला. कुठे हे आम्ही नाही काढले संध्याकाळ. तर गाईस मध्ये झाले 2 दिवस मालवणचे आणि सनसेट माझा दुबा झाला. आणि जर तुम्हाला आवड असेल माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर.